नमस्कार भाऊसाहेब. नमस्ते. आपण आत्ता जुन्नर शहरात आहात. आपल्या मावळ पट्ट्यात आत्ता अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आणि आपल्या प्रयत्नातून भरघोस निधी आलेला आहे. काय सांगाल? गेली 5 वर्षामध्ये सन्माननीय आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांच्या माध्यमातून आमच्या असणाऱ्या आदिवासी विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही स्थानिक अडचणी आमच्या होत्या की ज्याच्यामध्ये स्मशानभूमीचा विषय असेल, दशक्रिया वेटिंग शेडचा विषय असेल, गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा विषय असेल किंवा जे मोठाले दळणवळणाचे रस्ते, मग आमच्याकडं पर्यटक नाणे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, दाऱ्या घाटाला मोठ्या प्रमाणात येतात, त्या रस्त्यांचं रुंदीकरण असेल, ही सगळी कामं, काही कामं पूर्ण झाली, आता काही कामं सुरू झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या वर्षीच्या बजेटमध्ये हातवीजपासून तर भीमाशंकरला आपल्याला जाता येईल अशा प्रकारचा हातवीज ते 2 रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याचं पण टेंडर झालं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपण भीमाशंकरला जाताना हातवीजवरून भीमाशंकरला जाता येईल अशा प्रकारचं ते काम त्या ठिकाणी आहे. आत्ता सध्या वरती मावळ पट्ट्यात असा विषय चालू आहे की आत्ता इलेक्शन जवळ आलेलं आहे म्हणून ही विकास कामांची उद्घाटनं होत आहेत, पण अशी काही विकास कामं होणार नाही अशी चर्चा ऐकू येते. जे कोण चर्चा करतायत त्यांनी त्या गावात जायचं, ज्या गावात भूमिपूजनं केली, ज्या गावात लोकार्पण केलं आहे त्या गावातल्या लोकांना विचारते काम तिथं झालं आहे किंवा नाही झालं. जी कामं झाली त्याचं लोकार्पण केलं आहे, जी कामं नव्याने मंजूर झाली, ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या त्या कामांचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि एखादं काम मंजूर झालं आणि त्याची वर्क ऑर्डर झाली तर ते काम थांबत नाही, ते काम करावंच लागतं. पण जी कामं पण पूर्ण झाली, आजही आमच्या आदिवासी गावांमध्ये कितीतरी वाड्या वस्त्या अशा होत्या. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की निमगिरीला एक खडकवाडी म्हणून आहे, अद्यापर्यंत तिथं जायला रस्ता नव्हता. तुम्ही खात्री करा ना, जर आम्ही बोगस उद्घाटन करत असेल तुम्ही जाऊन खात्री करा, ती लोक तुम्हाला सांगतील. आमच्या राजूरची मुंडेवाडी आहे, तिथं रस्ता नव्हता. आमच्या खामगावच्या ठाकरवाड्या आहेत, तिथं जायला रस्ता, आज शेवटच्या घरापर्यंत त्या ठिकाणी रस्ता गेला. खामगाव ठाकरवाडी मागणीची वाडी जी छोटी वाडी आहे तिथं तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की एक घर जो रस्ता होतोय त्या रस्त्याच्या मध्ये आलेलं होतं. त्या असणाऱ्या लोकांनी त्या असणाऱ्या माणसाला घर काढायला लावलं आणि त्याला वेगळं घर बांधून त्या वर्गणीतून दिलं. हे इतकं लोकांना विकास कामं ज्याला अडचण आहे, ज्याची झाली त्यांना तिथं कळतंय. विरोधकांना किंवा बोलणाऱ्यांना त्याच्यामध्ये काय आपण त्याचं तोंड नाही धरू शकत. विरोधक जाणीवपूर्वक टीका करतायत अतुल बेनके. 100% ना. प्रत्येक गाव आम्ही काय म्हणतो, आम्ही जिथं जिथं उद्घाटनं किंवा भूमिपूजनं केलेली आहे तिथं जाऊन त्यांनी खात्री करावी हे खरं आहे की खोटं आहे, आणि मग आम्ही उत्तर देऊ ना त्यांना. पण आमदार अतुल बेनके यांचे समर्थक जे आदिवासी विभागातील आहेत ते सांगतायत बाजारात किती वाटाणे फुटाणे आले तरी काजूला काय फरक पडणार नाही. याबद्दल किती खरं आहे? नाही, प्रॉपर अतुल शेठ बेनके साहेब असतील किंवा यापूर्वी स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, आदिवासी भाग असेल किंवा तालुकासुद्धा आपला, पण अधिकचं लक्ष सातत्यानं बेनके साहेबांनी या परिसरावर दिलं. म्हणजे वल्लभशेठच्या काळात आमच्या आंब्या हातवीला कधी एसटी नव्हती, ती बेनके साहेबांनी सुरू केली. अनेक गोष्टी आहेत अशा की त्याच्यामध्ये बेनके कुटुंबाने सातत्याने विकासाचं राजकारण केलं. आज आमच्या नाणे घाटामध्ये त्या ठिकाणी फडके बंधारा तुम्ही सगळ्यांनी पाहिला, आज तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. आमच्या स्थानिक लोकांना काही ना काही प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार सुरू झाला. आणि मग अतुल शेट्टी जे काम केलं आहे, जे सत्य आहे ते प्रत्येकाला मान्य करायला लागेल. आणि ते काम होताना प्रत्येक गाव, त्या गावातले काही समस्या आणि ज्या गावातले लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, आमदार साहेब जेव्हा जेव्हा जी कामं घेऊन गेली त्यातली 80-90% कामं त्या निमित्ताने मंजूर झाली, पूर्णत्वाला जात आहेत. आणि मग विरोधकांना शेवटी विरोधक जे आहेत ते बोलण्याचं काम करणारच आहे, ते बोलत राहतील. पण ज्या गावात विकास झाला त्या गावाला ती माहिती आहे. आदिवासी विभागात एवढी आमदारांच्या मार्फत कामं झालेली आहेत तरी तिथून आत्ता आमदारकीला बरेच जण इच्छुक झालेले आहेत. काय कारण असं? नाही, ही लोकशाही आहे आणि त्याच्यामुळं फक्त काय आदिवासी भागातच इच्छुक झाले असं नाही. आज तालुक्यातली अशी काही गावं आहेत, एका गावात 3-3, 4-4 लोक इच्छुक आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये इच्छा असणं हे काय गैर आहे असं आम्ही मानत नाही. शेवटी लोकांना तालुका ज्याची कॅपॅसिटी असेल, ज्याला तालुका समजत असेल, ज्याचं शिक्षण असेल, लोकांना योग्य उमेदवार वाटत असेल, लोक त्याला निवडून देतील. उमेदवार किती पण उभे राहू देत ना. मागील 5 वर्षात साधारणतः अंदाजे अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी पट्ट्यात किती निधी आला असेल? या कमीत कमी विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मला वाटतं आमच्या आदिवासी भागामध्ये 200 कोटीपेक्षा तर नक्कीच जास्त आहे. म्हणजे बजेटची कामं, जिल्हा नियोजनची कामं,
त्याच्यामध्ये वेगळ्या जलजीवन मिशनचा विषय अजून वेगळा आहे. ते सगळ्याचं एकत्रित केला तर मला वाटतं की ते 400 कोटीच्या प्लस जाईल. आत्ता येणारी जी पुढे टिपलेली निवडणूक आहे, काय वाटतं अतुल शेठ बेनके हे विजयी होतील का? 1000% विजयी होतील आणि आम्हाला खात्री आहे की तालुक्यातली लोक अतुल शेठला निवडून देतील. कारण संयमी, चारित्र्य संपन्न, प्रशासनाची जाणीव असणारं अतुल शेठ बेनके साहेब आहेत आणि स्वतः त्याच्यामध्ये ते उच्च शिक्षित आहेत. आणि कुठेही गेली तुम्ही 5 वर्षात पाहिलं असेल की या तालुक्यामध्ये अनेक राजकारणी लोक, अनेक विरोधक हे एकमेकावर टीका करत राहिले. अतुल शेठ बेनके साहेबांनी आपल्या कामाकडे लक्ष दिलं, कुठेही कोणावर टीका न करता आपलं काम पुढं घेऊन गेले आणि ते काम त्यांना विजयी करेल. आत्ता जर काही या पंचवार्षिकला पण विजयी झाले तर आपण त्यांच्याकडे कोणतं काम किंवा कोणता मोठा प्रोजेक्ट देणार? नाही, ह्या पंचवार्षिकला विजयी झाल्याच्या नंतर आता ऑलरेडी तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने ज्या सोयीसुविधा निर्माण होत आहेत आणि ज्या करता आहेत की त्याच्यामध्ये पुढं आपल्याकडं वडस धरणाच्या इथे जी आपल्या असणाऱ्या महाराजांच्या नावाने शिवसंस्कार सृष्टी उभी राहते किंवा आमच्या पश्चिम विभागाच्या दृष्टीने जो पर्यटनाचा आराखडा केलेला आहे त्याच्यामध्ये आमचं चावंड किल्ला आहे, त्याच्यामध्ये आमचे दुर्गावाडी आहे, त्याच्यामध्ये आमचे नाणेघाट आहे, त्याच्यामध्ये आमचा हडसर किल्ला आहे. ह्या सगळ्याच्या विकासाचा जो प्लॅन केला आहे तो पूर्णत्वाकडे नेण्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार. धन्यवाद.